नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. श्री दंडोबा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण कथा पर्वकाळ आयोजित करण्यात आला आहे. परमपूज्य ब्रह्मनिष्ठ श्री सद्गुरू निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, परमपूज्य तपोनिधी सद्गुरू श्री चैतन्य महाराज मठाधिपती ढवळी, श्री क्षेत्र दंडोबा देवस्थान यांचे कृपाआशीर्वादाने सर्व जनता जनार्दन दंडोबा देवस्थान भक्तांच्या सहकार्याने अनेक वर्षापासून पुरातन व संत साधू ऋषीमुनी व श्री प्रभू रामचंद्र पदस्पर्शाने पावन मुक्तिधाम येथे अनेक तपाच्या शेवटी शिवप्रभूंच्या कृपा आशीर्वाद रूपी प्रसाद स्वरूप श्री शिवपुराण कथा भक्ती ज्ञान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. हा महायज्ञ मंगळवार दिनांक 18/2/2025 ते 26/2/2025 अखेर संपन्न होत आहे. तरी तन मन धन अर्पण करून या पवित्र पुण्य संधीचा सर्व भाविक भक्त यांनी लाभ घ्यावा ही विनंती परमपूज्य तपोनिधी सद्गुरू श्री चैतन्य महाराज ढवळी, श्री क्षेत्र दंडोबा देवस्थान यांच्या वतीने करण्यात आली आहे. नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. सर्वात महत्वाची एक बाब मला सांगायची आहे की सांगली जिल्ह्यामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी तुम्ही कधीही ऐकली नसेल अशी शिवपुराण कथा सलग 9 दिवस दंडोबा डोंगर अरण्य येथे देवस्थान येथे चालू आहे. आणि मला फार सांगायला बरं वाटते की आज आपण या पवित्र स्थानावरती आहोत आणि आत्ताच जी कथा आहे शिवपुराण कथा ती आत्ताच इथं संपन्न झाली आणि सलग 9 दिवस ही कथा सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात असणार आहे. परमपूज्य तपोनिधी सद्गुरू श्री चैतन्य महाराज मठाधिपती ढवळी व श्री क्षेत्र दंडोबा देवस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण शिवपुराण कथा येथे चालू आहे आणि अखंड 9 दिवस असणारा हा नाम सप्ताह, शिवनाम सप्ताह येथे आयोजित केलेला आहे. आणि महाशिवरात्री सारखा पर्वकाळ याच्यामध्ये या दिवशी या कथेचा शेवट होणार आहे. तर आज आपण महाराजांना विचारणार आहोत की नेमका दैनंदिन कार्यक्रम हा काय आहे. महाराज नमस्कार. नमस्कार. मला सांगा की नेमका हा दैनंदिन कार्यक्रम काय आहे. आणखीन या दंडोबा देवस्थानामध्ये याच्यापूर्वी कधी शिवपुराण कथा झाली होती का? तसं ह्या देवस्थानावर आतापर्यंत कधीही शिवपुराण कथा झालेली नाही. आणि ह्याच्या अगोदर अनेक कार्यक्रम झालं, शिवपुराणाचं वाचन झालं असेल, अनेक ग्रंथांचं वाचन, ज्ञानेश्वरीचं वाचन झालं, ज्ञानेश्वरीचे पारायण झाले. जवळजवळ 36 वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. सगळं व्यवस्थित आहे. परंतु शिवपुराण कथा ही आतापर्यंत कधीही या ठिकाणी झाली नाही. म्हणून आता या ठिकाणी बरेच वर्षानंतर, बरेच तपानंतर, बरेच तपाच्या नंतर, बरेच पुण्याईच्या नंतर आज शेवटाला या ठिकाणी भगवंत शिवप्रभूने दंडनाथाने म्हणा आमच्या सद्गुरू निरंजन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तिने एक आम्हाला प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतनं आमच्या एक लक्षात आलं की बाबा आतापर्यंत आपण या ठिकाणी यज्ञाचं कार्यक्रम केलं, हाती घोडी आपण या ठिकाणी 7-7 दिवस उभा केली, सगळं काही केलं, हे सपाटीकरण केलं, या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा या ठिकाणी करून दिला. अनेक या ठिकाणी पाण्याची सोय झाली, रस्त्याची सोय झाली, लाईटची सोय. आमचे कवटेमंकाळ तालुक्याचे आमदार अजितरावजी घोरपडे साहेब यांच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इथं वचन दिलं आणि निघून गेले. आम्ही त्यांना एकच सांगितलं, सरकार आमच्या दंडोबाला तुम्ही निवडून आल्यानंतर, तुम्ही मंत्री झाल्यावर मग आमच्या दंडोबाला तुम्ही लाईट आणून द्यायचं. त्यावेळेला सरकारने आम्हाला एकच प्रश्न केला, महाराज आधी निवडून येऊ द्या. आम्ही त्यांना एकच सांगितलं, तुम्ही बाकीची चिंता करायचं नाही, तुम्ही फक्त आम्हाला लाईट देतो एवढं सांगायचं, इथनं निघून जायचं. आणि अक्षरशः निकाल झाला आणि अजितराव घोरपडेची सरकार त्या ठिकाणी म्हणतात
मंत्री झाले, पाटबंधारे मंत्री झाले आणि त्याने 6 महिन्याच्या आत 10 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी दंडोबा देवस्थानला लाईटीचा प्रकाशाचा इथं उजेड केला आणि त्याच प्रकाशाचं उद्घाटन आमच्या खासदार असणारे सांगली जिल्ह्याचे खासदार प्रकाश बापू पाटील त्यांच्याच हस्ते इथं अजितराव घोरपडे सरकार आणि आमचे प्रकाश बापू पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी लाईटचं उद्घाटन केलं. मोठा कार्यक्रम झाला, पारायणाचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये उद्घाटन झालं. अशा प्रकारे लाईटचं या ठिकाणी आलं. रस्त्याचंही काम या ठिकाणी आमचे कवठेमंकाळ तालुक्याचे आमदार असतील त्या आमदारांनी या ठिकाणी बराचसा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्याचे आमचे शैला भाभी असेल, शैला भाभीने तर ह्या विकासाबद्दल आमच्यावर कायमचं एक कृपाक्षेत्र आमच्यावर ठेवलं. त्यामुळं आम्हाला इथपर्यंत ही गरुड झेप घेता आली. अन्यथा आम्हाला ही एवढं कार्य आमच्या हातनं कदापि झालं नसतं. आमच्या पाठीमागे खरोखर आमचे एक महान शक्ती असणारे महंकाली साखर कारखान्याचे नानासाहेब सगरे नाना, आम्ही तुमच्या पाठीशी आतापर्यंत तिने ह्या विकासामध्ये एवढी कृपा केली आणि दंडनाथाने त्यांनाही भरभरून कधी यश भरपूर दिलेलं आहे. कारण कसं आहे, यश अपयश हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे, त्याला देव काही करू शकत नाही. परंतु म्हणतात या ठिकाणी पर्यटन तीर्थक्षेत्र व्हावं ही एक आमच्या अंतःकरणाची भूमिका होती. 1985 साली आम्ही ती पडलेली डिकमल बांधली. 1985 ला ती पडलेली डिकमल बांधली. त्याच्या आधी आम्ही 12 वर्षे इथं सेवा करत होतो. काय करायचं, यायचं, संध्याकाळी पूजा करायचं, अर्चा करायचं. इथं ह्या देवाला 10 रुपयाची मिळगत नसायचं. कुणी माणूस यायचं नाही. शिवरात्रीला 5-50 लोक म्हणजे लई झालं. एवढं या ठिकाणी बिकट अवस्था असताना, लाईट नसताना, पाणी नसताना, काही कशाची व्यवस्था नसताना या ठिकाणी आम्ही जवळजवळ 50 वर्ष या देवस्थानाची सेवा केली आणि त्याचंच हे फळ म्हणजे शिवपुराण कथा आहे म्हणतात. बरोबर. आता मला सांगा की ही शिवपुराण कथा 9 दिवस चालणार आहे आणि ह्या 9 दिवस चालणाऱ्या कथेमध्ये म्हणजे काल म्हणजे 18 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ही शिवपुराण कथा चालू आहे. याच्यामध्ये दिनक्रम कसा आहे, म्हणजे पहाटेपासून याच्यामध्ये दिनक्रम असा आहे, पहाटे सकाळी 5 ते 7 पर्यंत काकड आरती होते. काकड आरती झाली की स्नान संध्या सगळं आवरायचं, चहा पाणी आवरायचं. इथपर्यंत 9-9:30 वाजते. 9:30 वाजले की कथेला प्रारंभ या ठिकाणी येऊन बसते. बरोबर 10ला या ठिकाणी गायीची पूजा केली जाते, या ठिकाणी घोड्याची पूजा केली जाते आणि सगळ्याची पूजा करून दंडनाथाच्या मूर्तीची पूजा केली जाते. शास्त्र असणारं शिवपुराण, त्या शिवपुराणाची पूजा केली जाते. कथा सांगणारे जे महात्मे आहेत त्या महात्म्यांची पूजा केली जाते आणि त्यांना हार शाल अर्पण करून आणि नंतर कथेला सुरुवात होते. म्हणून अशा पद्धतीचे हे 9 दिवस चालणारी ही शिवपुराण कथा पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 12:30 पर्यंत कथा चालते. 12:30ला आरती होते. आरती झाली की महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. कार्यक्रम झाल्यानंतर थोडी विश्रांती असते. पुन्हा 3:30 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी कथा सुरू असते आणि कथा झाल्यानंतर हरिपाठाचा कार्यक्रम होतो. नंतर भोजन होतंय आणि नंतर विश्रांती असते. असा दिनचर्या 9 दिवसाची दिनचर्या आहे. आलेल्या सगळ्या भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ मिळाला जातो. त्यांची सेवा केली जाते. चहा पाण्यासकट त्यांना पुरवलं जातं. त्यांचं काय कमी जास्त आजारपण असलं तरी सुद्धा आम्ही त्यांची सगळी सेवा करतो. लोटायचं, झाडायचं सगळ्या सकट या ठिकाणी सर्व सेवा आम्ही आतापर्यंत करत आलो. जर आणखीन काही भक्तांना इथे यायचं असेल तर त्यांच्या राहण्याची वगैरे सगळी सोय अगदी सोय आहे. सगळी पाण्याची सोय आहे, राहण्याची सोय आहे. 8 दिवस राहा, काही राहा, कसंही राहा. बरोबर, सोय आहे. पुजारी आमचे गुरु साहेब इथं राहते ते पुजारी आहेत तिथले दंडोबाचे. मग आम्ही आतापर्यंत दंडोबामध्ये 32 वर्ष सेवा केली दंडोबाच्या त्या आत गुहेमध्ये. परंतु म्हणतात इकडं बाहेर काही चालत नव्हतं. म्हणून आम्ही प्रकाश बापूला, शैला भाभीला विनंती केली, बापू आम्हाला इथं आता हे चालत नाही. कारण इथं माणसाची गर्दी वाढत चालली, लोकांचा प्रभाव वाढत चालला. लोकांना जसं जसं कळलं तसं लोकांपर्यंत हे गेलं आणि आता गर्दी वाढत चालली. आमच्यासाठी एक सेपरेट बांधून द्या. म्हणून बापूंनी काय केलं, आपल्या खासदार फंडातनं 2005 साली
हे बांधून दिलं म्हणतात मंडप, आणि त्या मंडपाची देखभाल व्हावी म्हणून आम्ही एक स्वतंत्र विचार केला. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा आणि चरणी वाहे भीमा उद्धारी जगा म्हणतात. पुंडलिकाच्या भेटीसाठी जसा परब्रह्म तथ गेला आणि पहिली वारी आमच्या ह्या शंकरानं केली. पहिली वारी पंढरीची कुणी केली? श्री शंकराची पहिली वारी झाली. आणि पहिला वारकरी कोण असेल तर श्री शंकर हे पहिला वारकरी आहे आणि पहिली वारी तिने केली. म्हणून आम्हाला एक वाटायला लागलं हे एवढा मोठा मंडप आहे, ह्या मंडपात काही नाही. म्हणून आम्हाला एक वाटलं आमचा शंकर त्यांच्यापर्यंत गेला, मग तिने आमच्यापर्यंत का येऊ नये ही एक आमची जिद्द होती. म्हणून आम्ही पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती, ज्ञानेश्वराची मूर्ती, शंकराची मूर्ती आणि तुकारामाची मूर्ती, 5 मूर्तीची स्थापना या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि त्या वेळेला सुद्धा शैलाबाबी हजर होत्या, अनेक महात्मे हजर होते, अनेक साधू संत या ठिकाणी होते. या यज्ञाच्या निमित्तानं जवळजवळ 25 साधू या ठिकाणी यायचे. दररोज 7 दिवसात 25 साधू यायचे. त्यांची पूजा असायची, हत्तीची पूजा, घोड्याची पूजा, सगळं पूजा. अशा प्रकारे या ठिकाणी मोठं कार्यक्रम झालेलं आहे. इथनं पुढे चांगल्या पद्धतीचं होत राहावं हीच आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ह्या सर्व लोकांनी लाभ घ्यावा हीच आमची एक तळमळीची आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. हे लोकांसाठी करायचं आहे, हे लोकांसाठी करायचं आहे. लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोक सुधारले पाहिजे, व्यसनातनं मुक्त झाली पाहिजे, कुठंतरी देशावर प्रेम करायला शिकायला पाहिजे, देवावर प्रेम करायला शिकायला पाहिजे, धर्मावर प्रेम करायला शिकायला पाहिजे. देश, देव आणि धर्म याच्यासाठी आपला प्राण सुद्धा गेला तरी सुद्धा माणसानं मागं पुढं बघायचं नाही, ही एक आपली शिकवण आहे म्हणतात. भारतीयांची शिकवण आहे, म्हणून साधू संतांची शिकवण आहे, अनेकांची शिकवण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आज अशाच पद्धतीनं त्या शिवरायाला वंदन करतो, कारण जिनी आपला प्राण दिला, ज्याने हे राज्य स्वतंत्र केलं म्हणतात, मोगलांच्या ताब्यातून बाजूला काढलं आणि हे तुम्हा आमच्यासाठी हे खुलं केलं म्हणतात. तुम्हा आम्हाला म्हणून आज कीर्तन करता आली, म्हणून हे पुराण करता आलं. आणि हे जर शिवराय जन्माला आले नसते तर म्हणतात तुम्हा आम्हाला हे कीर्तन नव्हतं, हे पुराण नव्हतं, काही करता आलं नसतं म्हणतात. म्हणून शिवरायाची कृपा आहे, शिवरायाने हे सगळं केलेलं आहे. म्हणून शिव म्हणजेच शिवराय आहेत म्हणतात. शिव आणि शिवराय हे वेगळं असत नाही, शिव तेच शिवराय तेच. म्हणून या ठिकाणी ही शंकराचं स्थान आहे आणि हे स्थान महत्वाचं आहे. सगळ्यांनी या ठिकाणी यावं हे प्रेमाची विनंती करतो. आणि ह्या कथेला सगळ्यांनी भरभरून साथ द्यावी ही त्यांना एक आव्हान करतो. आणि या ठिकाणी जे न्यूज चॅनल आलेले आहेत त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद करतो. आमची एक प्रामाणिक इच्छा होती, हे कुठंतरी पोचलं पाहिजे, कुठंतरी गेलं पाहिजे, झालेला खर्च कुठंतरी सार्थकी लागला पाहिजे, लोकांपर्यंत गेला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा होती. पण आमच्या दंडनाथाने आणि आमच्या सद्गुरू निरंजन महाराजांनी ती आमची इच्छा पूर्ण केली. ब्रह्मानंदम परम सुख